बातमी महत्त्वाची आहे। रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांची भेट झाल्याचं कळतंय। रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांची भेट झालेली आहे आणि याच भेटीत नेमकी कोणत्या विषयांवरती इथं चर्चा झाली हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही भेटीची दृश्य आपण बघत आहोत। रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांची भेट झालेली आहे। हिवाळी अधिवेशन सुरू झालंय आणि त्याच आधीची ही भेट आहे। बघा, मी त्यांची सविस्तर आता 2च मिनिटं फक्त वेळ झाली, माझी भेट झाली। सविस्तर त्यांची चव्हाण साहेबांची मी भेट घेणार आहे, त्यांची वेळ घेणार आहे आणि त्यानंतर असं काय माझं आणि त्यांचं, मी नेहमी माझ्या स्टेटमेंटमध्ये मी म्हटलेलं आहे, माझं आणि त्यांचं अतिशय माझ्या जिंकण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे ते आहेत। ते मला वेळ देतील, मी त्यांना जाऊन भेटणार। तुम्ही बरेचसे आरोप केले होते मालवण नगर परिषदेमध्ये। मी निवडणूक आयोगावर आरोप केले होते आणि एक रिट पिटिशन फाईल केले मी हायकोर्टामध्ये बोगस ओबीसी सर्टिफिकेटच्या माध्यमातून। आता त्याचा निकाल काय लागतो हे निवडणूक आयोगाने मला द्यायचं आहे, भारतीय जनता पक्षाने नाही। बरं, अबोला संपला, दिलजमाई झाली दोन्ही नेत्यांची असं होतीच। निवडणूक म्हणजे माझा जो काय लढा चालू होता तो एका व्यवस्थेच्या विरोधात चालू होता, व्यक्तिविरोधात नाही। पण आता हा लढा पुढे सुरू राहील। आता जसा अहवाल येईल, इकडून जायचं काय, जसा अहवाल येईल तसं मी कळवतो तुम्हाला। नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण बघतोय की नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये रवींद्र चव्हाण आणि त्यासोबतच निलेश राणे यांच्यामध्ये भेट झालेली आहे। दोघांनी हस्तांदोलन केले, 2 मिनिटं यांची चर्चा सुद्धा झालेली आहे। निलेश राणे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि भविष्यातली भूमिका पुढे मांडत राहील असं सुद्धा म्हणतात। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे दृश्य आपण बघत आहोत। रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांची भेट झालेली आहे।